आता महाराष्ट्र देशा हा विशेष कार्यक्रम पाहूया माझी सहकारी यामिनी सोबत। नमस्कार, महाराष्ट्र देशा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। महाराष्ट्र जगातील 28व्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि येत्या 5 वर्षात म्हणजेच 2030 सालापर्यंत राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन करण्याचा संकल्प राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। याचाच आढावा घेऊयात आजच्या महाराष्ट्र देशामध्ये। येत्या 5 वर्षात राज्याची अर्थव्यवस्था $1 लाख कोटी टप्पा गाठेल असा निष्कर्ष जगातील बँकिंग तसंच वित्तीय संशोधन क्षेत्रातील वित्तीय संस्था असलेल्या मॉर्गन स्टॅनलेनं जाहीर केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अहवालाचं तसंच त्यातील निष्कर्षांचं स्वागत केलंय। वाहनांची निर्मिती आणि सुट्या भागांचं सर्वाधिक उत्पादन राज्यात होतंय। देशातील उत्पादनात राज्याचा वाटा 20% आहे। त्याबरोबरच औषध आणि वैद्यकीय उपकरण निर्मिती 16 ते 17% आणि कापड उत्पादन 8 ते 12% इतकं आहे। त्याचबरोबर निर्यातीच्या बाबतीत गुजरात पाठोपाठ महाराष्ट्र देशातील दुसऱ्या क्रमांकाचं राज्य ठरलंय। देशातील 15.4% निर्यात महाराष्ट्रातून होत असून देशाच्या जीडीपीत त्याचा 13.7% इतका वाटा आहे। त्यामध्ये दागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, रसायनं, औषधं आणि यंत्रसामुग्रीचा समावेश होतो। परकीय गुंतवणुकीतही राज्य आघाडीवर असून गेल्या वर्षी राज्यात $19.6 अब्ज गुंतवणूक झाली आहे। एवढंच नाही तर आयटी क्षेत्रातील ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर पैकी सगळ्यात जास्त सेंटर ही एकट्या महाराष्ट्रात आहेत। सेवा क्षेत्राचं मोठं योगदान तसंच धातू, वाहन, अन्न प्रक्रिया, पेट्रोलियम आणि यंत्रसामुग्री या क्षेत्रातील कामगिरी ही तेवढीच महत्त्वपूर्ण ठरली आहे। हा अहवाल म्हणजे राज्यानं विविध क्षेत्रांसाठी स्वीकारलेलं धोरण आणि त्यानुसार सुरू असलेली सकारात्मक वाटचाल याचं द्योतक असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अहवालाचं स्वागत केलंय। महाराष्ट्र एकमेव राज्य असं आहे ज्यांनी $500 ट्रिलियन मार्क पार केलेला आहे आणि $1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे अतिशय वेगानं आपली वाटचाल चाललेली आहे।